उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे रुसले की गावी जाऊन बसतात या वक्तव्याचा पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी खरपूस समाचार घेतला। उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीतून बाहेर पडून एकदा बघावे, लोकांनी त्यांना स्पष्टपणे नाकारले असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेला 80 पैकी 60 जागांवर शिवसेनेने विजय मिळवलाय। शिंदे साहेब हा रुसणारा माणूस नसून लढणारा माणूस आहे। त्याची ताकद 2022 मध्ये त्यांनी दाखवली आहे। त्यामुळे शिंदे साहेबांवर टीका करण्यापेक्षा आधी उद्धव ठाकरेंनी व त्यांच्या नेत्यांनी 4 भिंतीतून बाहेर पडावे अशी टीका मंत्री शंभूराजे देसाई यांनी साताऱ्यात केली। उद्धव ठाकरे साहेबांना म्हणावं, आधी मातोश्रीतनं बाहेर पडायला सुरुवात करा। तुम्हाला आता लोकांनी नाकारलं। लोकांनी विधानसभेमध्ये मला वाटतं किती 80 का 90 किती जागा लढल्या, 90 का किती जागा लढली शिवसेना, हा उबाटा 20 जागा आल्या बघा ना म्हणावं। आणि आम्ही म्हणावं 80 जागा लढल्या आणि 60 जागा जिंकल्या। ह्याच्यावरूनच विचार करा। आणि शिंदे साहेब रुसणारा माणूस नाही। मान्य शिंदे साहेबांना आम्ही जवळ ओळखतो, त्यांच्याबरोबर आम्ही आता गेली 25 वर्ष काम करतोय। मान्य शिंदे साहेबांच्या जे मनात असतं तेच ते पोटात असतं, तेच ओटात असतं। स्पष्टपणानं बोलणारा तो नेता आहे, रुसून बसणारा तो नेता नाही। आणि शिंदे साहेबांची ताकद काय आहे ही शिंदे साहेबांनी 2022ला 50 आमदार बरोबर घेऊन दाखवलेली आहे। 80 पैकी 60 आमदार निवडून आणून दाखवलेली आहे। आता सुद्धा येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिकेला शिंदे साहेब ती ताकद दाखवतील। शिंदे साहेबांवर टीका करण्यापेक्षा उबाटाच्या नेत्याला म्हणावं, थोडंसं 4 भिंतीतनं बाहेर पडा, लोकांच्यात या, खरं तुम्हाला वस्तुस्थिती कळेल लोकांचं तुमच्याबद्दल काय मत आहे। चलो, धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।